नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचे समर्थ स्पर्श या आपल्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या जीवनात कधी ना कधी असा काळ येतो की आपण मनापासून स्वामींची सेवा करतो, नामस्मरण करतो, पारायण करतो, पण तरीही संकटे संपत नाहीत. उलट अडचणी वाढल्यासारख्या वाटतात. जेव्हा अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो, मी इतकी भक्ती करतो तरी स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या. स्वामी समर्थ हे करुणेचे सागर आहे. आपल्या भक्तांना दुःख देण्यात त्यांना कोणताही आनंद मिळत नाही. पण जसे एक शिक्षक विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात जाण्यापूर्वी परीक्षा देतो, तसेच स्वामी आपल्या भक्तांना अधिक सक्षम, अधिक मजबूत आणि अधिक आध्यात्मिक बनवण्यासाठी काही कठीण प्रसंगातून जाताना पाहतात. आपण अनेकदा फक्त सुखामध्ये देवाचे स्मरण करतो, पण खऱ्या अर्थाने श्रद्धा संकटाच्या काळातच तपासली जाते. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा आपण स्वामींवर किती विश्वास ठेवतो हे महत्त्वाचे ठरते. अनेक भक्तांच्या जीवनातील अनुभव पाहिले तर लक्षात येते की मोठे संकट आले, आर्थिक अडचणी आल्या, घरात आजारपण आले, नोकरीचे प्रश्न निर्माण झाले, पण त्यांनी स्वामींचा हात सोडला नाही. आणि काही काळानंतर त्याच संकटातून त्यांना नवीन मार्ग मिळाला. मित्रांनो, सोन्याला चमक यावी म्हणून ते अग्नीत तापवावे लागते. त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनात आलेल्या अडचणी त्याला अधिक परिपक्व बनवतात. स्वामींची परीक्षा म्हणजे शिक्षा नसते, ते आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करण्याची प्रक्रिया असते. कधीकधी आपण एखाद्या गोष्टींसाठी खूप प्रार्थना करतो, पण ती गोष्ट लगेच मिळत नाही. आपण निराश होतो, परंतु नंतर लक्षात येते की स्वामींनी जे दिले नाही ते आपल्या हिताचे नव्हते, किंवा त्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्या वाट्याला येणार होती. स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक कथा आपल्याला हेच शिकवतात की श्रद्धा आणि सबुरी यांना पर्याय नाही. स्वामी भक्तांची साथ कधीच सोडत नाहीत, मात्र योग्य वेळ येईपर्यंत ते भक्ताला धैर्य ठेवायला शिकवतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा संकट येतात तेव्हा आपण एकटे नाही, स्वामी आपल्या सोबत असतात. आपल्याला ते दिसत नसले तरी त्यांचा आशीर्वाद आपल्या भोवती असतो. स्वामींचा प्रसिद्ध संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे सार दडलेले आहे. परिस्थिती कितीही कठीण असो, विश्वास सोडू नका, कारण स्वामींना तुमच्या अश्रूंची, तुमच्या वेदनांची आणि तुमच्या संघर्षाची पूर्ण जाणीव असते. कधी कधी स्वामी आपल्याला थांबवतात कारण पुढे धोका असतो, कधी उशीर करतात कारण योग्य वेळ आलेली नसते, आणि कधी परीक्षा घेतात कारण आपल्यामध्ये दडलेली शक्ती आपल्यालाच दाखवायची असते. मित्रांनो, जर तुम्ही सध्या एखाद्या कठीण प्रसंगातून जात असाल तर निराश होऊ नका. स्वामींचे नामस्मरण करत राहा. दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ हा जप करा. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. तसेच तुमच्या जीवनातील हा कठीण काळही नक्की संपेल. स्वामींची परीक्षा ही शेवट नसते, तर एका नवीन आणि सुंदर सुरुवातीची तयारी असते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.